रिलॅक्स 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 काम डाऊन रिलॅक्स काम डाऊन काम. तुम्ही कोण? मी इकडे कसे आले? कुणी आणलंय मला? मीच घेऊन आलो तुला. तुला भर रस्त्यात चक्कर आली होती. नशीब माझ्याच गाडीसमोर पडलीस. हा म्हणजे चक्कर आली तर आठवतंय मला, त्यानंतरच काहीच आठवत नाहीये. पण इथं इथं कशाला आणलंय मला? लतिका एक मिनिट, तू मला ओळखलं नाहीस का? नाही ओळखलं. अगं कमॉन. ओके, मी तुला अभ्यासात मदत करेन, बदल्यात तू मला कोथिंबीरच्या वड्या आणायच्यास. काय बोलताय? अभ्यास, कोथिंबीर वड्या? मला काय नाही आठवत. पण मला तुझ्या आजच्या कोथिंबीर वड्या आवडतात. माझ्या आजच्या कोथिंबीर वड्या? एक मिनिट. माझ्या आजच्या कोथिंबीर वड्या माझ्या मित्राला आवडायच्या. युगंधर प्रताप. फायनली. किती वर्षांनी भेटलोय आपण. मी खरंच तुला ओळखलं नाही. किती बदललायस तू. तू पण. बरं बस, मी तुझ्यासाठी पाणी आणतो. बस. ठीक आहे. पण काय ग, तुला बरं नाहीये का? अशी अचानक चक्कर येऊन कशी पडली तू? नाही माहित, अशक्तपणा आला असेल. आला असेल म्हणजे? लतिका, तू काही लपवतीयस का? आले असेल म्हणून प्रश्न टाळू नकोस. तू बोलतेस एक, चेहरा वेगळं सांगतोय. काय झालंय? नाही, असं काय नाही. मला जायला पाहिजे. अजिबात नाही. हे बघ लतिका, तुला खरंच बरं वाटत नाहीये असं दिसत तर नाहीच आहे अजिबात. सो तू रिलॅक्स राहा, आराम कर. बरं वाटेल तेव्हा जा. हे बघ, हे तुझंच घर आहे असं समज. ओके? नाही, मी ठीक आहे आता. मी निघते. लतिका आली म्हणून म्हणत होतो, बरं वाटत नाही तोपर्यंत जायचं नाही. हे बघ, जोपर्यंत तुला पूर्ण बरं वाटत नाही ना, तोपर्यंत तू माझी जबाबदारी आहेस. ओके? सो रिलॅक्स राहा. मी एक काम करतो, तुझ्यासाठी फक्कड चहा बनवून आणतो. कालच. मोठे, अगं तू इथं काय झालं? सुद्या, अरे मला गोपाळला भेटू दे रे. हे बघ, नाही तर मी इथेच जीव देईन बघ. अगं मोठे, काय बोलतेस तू? हा, आणि मला तुला त्याला भेटायला असं सोडता येणार नाही. अगं कायदा बिदा काय प्रकार आहे का नाही? हे बघ सुद्या, अरे मला बिचारीला काय कायदा माहित असणार रे. अरे तुझ्या आजारपणात मी रात्रभर जागून काढले तुझ्यासाठी. तुला काय हवं नको ते समजा मी बघितलं. ती रणजी झोपलेली असायची, पण मी तुझ्यासाठी रात्रभर जागून काढलेत. हे समजा विसरलास तू. निदान ह्याची तरी जाणीव ठेव की सुद्या. मोठे, हे बघ, रडू नकोस, शांत हो. तुझा भेट त्याला, पण फक्त 5 मिनिटं. इथं यात काय? अरे काय गोपाळसाठी आपला डबा आहे रे. तुला सांगितलं ना डबा नको. बरं ऐक, त्याची जेवायची वेळ होईल ना, तेव्हा यो डबा देईन मी त्याला. गोपाळ, काय रे, काय अवस्था झाली गोपाळ तुझी? किती मारलं रे. बघ केवढं मारलं. कोणी सुद्धा विश्वास ठेवत नाही ग माझ्यावर. मी काय सुद्धा नाही केलं ग, काय नाही केलं. मला वाटतं ना कुणीतरी अडकवण्यासाठी मला मुद्दाम हे सगळं चाललंय. मला कळलं, मी अजून कसं सांगू. कुणीच विश्वास ठेवणार. तू तरी माझ्यावर विश्वास ठेवा. वैर पोरा, माझा विश्वास आहे तुझ्यावर. मी आहे तुझ्या बाजूने. अख्खी जग दुनिया जरी तुझ्या विरोधात गेली ना, तरी मी तुझ्या बाजूने असेल. मला खात्री आहे, माझं लेकरू कोणाचा जीव घेणार नाही.
हिचा हा विश्वास, ही वेडी मायाच मला याच्यातून सिंपती मिळून देईल. हिच्या या आंधळ्या प्रेमाचा फायदा घेतलाच पाहिजे. ना समजा जगाला वरडून सांगेन की माझा लोक काही बी करणार नाही. आई कुणीच विश्वास ठेवत नाही का माझ्या. बघ की हो, जामकर साहेबांनी किती मारलंय बघ. सुधाकर दादाने अजिबात नाही अडवलं. उलट त्याने मी मारले मला लय मारलंय काय. त्याने सुद्धा लय मारलं. दादा असं काय कारण वाटलं नव्हतं, पण त्याने का मारलं असेल मला. आई काय चुकलं ग माझं. काय चुकलं सांग ना. नाही रे पोरा, तुझं काय बी चुकलं नाही. तू चांगला आहेस ना, ते चुकलं बघ. पण तू म्हणत होतास ना ते बरोबर आहे. पण सुधाकरने निदान भावाच्या नात्याने तरी जामकर साहेबांनी अडवायला पाहिजे होतं. त्याने असं का केलं. पण आई आई मला ना वेगळा संशय येतोय अगं. कसला रे. बघा, श्यामल वहिनी केल्यानंतर त्यांच्या इन्शुरन्सचे पैसे मिळाले नाहीत. मग सुधाकर दादा, छोटी आई यांना प्रॉपर्टीचे पैसे पाहिजे होते ना. त्यांनीच असं काय केलं असेल तर. म्हणजे बघ, छोटी आई सुधाकर दादाला प्रॉपर्टी पाहिजे होती, त्याचे पैसे पाहिजे होते. मी आणि लाली असताना त्यांना काही मिळाले नसते. मग त्यांनी लालीलाच संपवलं आणि तिच्या गुन्ह्याखाली मला अडकवलं. शक्यता ना करता येत नाही आई. खूप एक वेळ रणजीची हाव संपत नाही हे आपण मान्य करू ना. पण सुधाकर असं का वागल. आई बातम्या नाही बघत वाटतं तो. अगं टीव्हीवर, पेपरमध्ये, रेडिओवर सगळ्या बातम्या असतात अशाच. प्रॉपर्टीसाठी भावानं भावाला मारून टाकलं, बापाच्या डोक्यात दगड घातला, अजून लय काय आईला बी मार. लय काय काय ऐकलंय आई, मी बघितलंय, वाचलंय. इथं सुद्धा प्रॉपर्टीच्या ह्याच्यावरनं सुधाकर दादाची नियत फिरली असेल तर काय सांगू शकत नाही अगं. चला चला निघा, वेळ संपली आता. अहो साहेब, वाईफ थोडं बोलू द्या की हो. सांगितलं ना एकदा, वेळ संपली. चला निघा. बाय बाय. काळजी कर माझ्या लेकरा. मी आहे तुझ्यासोबत. साहेब, एवढा डबा थोडा माझ्या खोपाळला द्या. बरं बरं, देतो जाऊ दे. मी खोपाळ. तुला आठवतोय हा फोटो? सेंड ऑफच्या दिवशी काढला होता बघ. कसले दिसत होतो ना आपण. तू बघ. आता मागचं सगळं आठवून काय फायदा. लतिका, काय झालं? तू अचानक अशी ऑफ का साऊंड झालीस? ऑल ओके ना? अरे तू तर लय मोठा वकील झालास. लतिका, प्रश्नाचं उत्तर दे, प्रश्न टाळू नकोस. नाही, असं काही नाहीये. एक मिनिट, तुझं लग्न झालंय ना? म्हणजे असं कानावर आलं होतं माझ्या. आणि इफ आय एम नॉट रॉंग, तोच मुलगा आहे ना? तू कॉलेजला असताना म्हणायची माझं लग्न ठरलंय आणि मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. दॅट वन लकी गाय.